ठाण्यात मागील काही दिवसात उपवन फेस्टिवल, मालवणी महोत्सव, घोडबंदरला महाराष्ट्र महोत्सव झाले। या महोत्सवात राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली। महाराष्ट्र महोत्सवाला एकाच दिवशी खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली। या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते। यात संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे याचा पाढा वाचला। कदाचित हे राजकीय व्यासपीठ नसून सांस्कृतिक व्यासपीठ आहे याचा त्यांना विसर पडला, परंतु आव्हाडांना हे कोण सांगणार अशी कुजबूज सुरू होती। नवी मुंबई शहर हे तसे आधी शिवसेनेचा, नंतर राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला। 1995 पासून महापालिकेत काँग्रेसचे 12 ते 15 नगरसेवकच निवडून येत आहेत। मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षाची ताकद क्षीण होत चालली आहे। अशातच गेल्या आठवड्यात अख्खे शहरभर मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागात काँग्रेसचे झेंडे झळकताना दिसले। निमित्त होते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या पुढाकाराने काढलेल्या क्रांती मोर्चाचे। प्रथमच काँग्रेसचे झेंडे जिकडे तिकडे दिसल्याने शहरात काँग्रेसचे अस्तित्व या झेंड्याच्या माध्यमातून का होईना 25 ते 3 वर्षात प्रथमच दिसल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।